राम राम मंडळी, मी एक शेतकरी आहे आणि माझा मराठी मिक्स चॅनल आहे, तर लाईक आणि सपोर्ट करत चला. तर मित्रांनो, आज आपण भुईमुग शेतीबद्दल थोडक्यात टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत. मित्रांनो, भुईमुग शेतीसाठी खर्च फार कमी लागतो. तर भुईमुग शेती कशी करायची ते आपण सांगणार आहोत. तर भुईमुगाचे काही टिप्स आहेत मित्रांनो. भुईमुग आरवा येण्याच्या आत निंदणी आणि कोळपणी झालीच पाहिजे. त्याच्यानंतर जर निंदणी कोळपणी केली तर आरवा जमिनीत जात नाही आणि भुईमुगाला लागत नाही. पेरणी करायची मित्रांनो थोडीशी दाट करायची, जेणेकरून भुईमुगावर जर मर रोग आला तर जास्त पातळ होणार नाही. म्हणजे बरेच रोपं असे मरून जातात आणि त्याच्यामुळे भुईमुग पातळ होतो. तिसरी टीप मित्रांनो, युरियाचा वापर भुईमुगाला करायचा नाही. भुईमुग एका वेळेस जर झाड असं उंच वाढलं तर खाली भुईमुगाला शेंगा चांगल्या येत नाहीत. पाचवा मित्रांनो, तर भुईमुग हे पीक इतकं सुपर आणि छान डेव्हलप झालं आणि त्याला जर काळे डाग यायला लागले, समजून घ्यायचं आपला भुईमुग खाली गळती होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. पूर्ण भुईमुग काळा पडला तर भुईमुग आपला काढणीसाठी योग्य झालेला आहे. काळा डाग पडतो मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता भुईमुगमध्ये काळा डाग कसा पडतो. हे पहा मित्रांनो, हा भुईमुगाचं पान आहे, याला असे काळे डाग यायला लागून जातात. हे पहा मित्रांनो, अशी पूर्ण पानांवर ठिपके ठिपके पडतात, म्हणजे भुईमुगाचा परिपक्व व्हायच्या टायमावर आहे. खालून परिपक्व झाला तर वरपर्यंत परिपक्व होतो. जर त्याची वेळेवर काढणी झाली नाही मित्रांनो, शेंगा खाली जमिनीतच राहतात. त्याच्यामुळे भुईमुगाची काढणीच्या वेळेस काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आणि भुईमुग जर पाणी जर पडत असेल तर उपटून घ्यायचा आणि मस्त आपले शेड असेल तिथं एक ठिकाणी साठवून ठेवायचा, म्हणजे जेणेकरून भुईमुगाला आपल्याला पाणी लागणार नाही आणि आपल्याला काढणीसाठी योग्य राहील. तर मित्रांनो, आता आपण थोडीशी आपल्या जमिनीबद्दल चर्चा करूया. मित्रांनो, मी ही नैसर्गिकरित्या शेती करतोय मित्रांनो. या वर्षी फक्त मी माझ्याजवळ 10 गाई आहेत. तुम्ही तर माझे स्टेटस पाहिलेच असतील, गाईंचे वगैरे व्हिडिओ पाहिले असतील. मी शेणखत वगैरे जास्त वापरायला सुरुवात केली. तेव्हापासून मी रासायनिक खतांचा वापर कमी केलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपले भुईमुग कसं आहे ते. 2 मिनटं आपण पहा आणि आपला व्हिडिओ पूर्णच पाहत राहा मित्रांनो आणि सपोर्ट करा. तेव्हा मित्रांनो, हा भुईमुग आहे आपलावाला. भुईमुग खूप छान झालेला आहे मित्रांनो. याला कुठलंही खत वापरलेलं नाही आहे. निंदणी वगैरे व्यवस्थित झालेली आहे तिची. आता बारीक निरीक्षण आलेलं आहे, पण भुईमुग आता 100% एवढ्या 15-8 महिन्यामध्ये निघून येईल आणि मस्त डेव्हलप झालेला आहे. आणि मित्रांनो, एक तुम्हाला मी सांगतो, या रासायनिक खताची वापर करू नका. माझी जमीन दाखवतो मित्रांनो तुम्हाला. तर हे पहा मित्रांनो, डायरेक्ट खडक आहे खाली, फक्त थोडा दळ आहे जे जमिनीसाठी लागतो. त्याला सेंद्रिय खतांचं प्रमाण असल्यामुळे आपले पिकं चांगले जोमदार राहतात. तर खतांची मात्रा कमी करा, नैसर्गिकरित्या शेती करा, खर्च कमी करा, उत्पन्न भरघोस मिळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.